नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज माफी मिळणार आहे. ही योजना कोणाला मिळणार, कर्ज कधीपर्यंत माफ होणार आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 बक्षीस कसे मिळणार, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. योजना काय आहे? महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे आहे. कर्जमाफी किती मिळणार? या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याचे बँकेकडे पीक कर्ज बाकी असेल तर त्याला मोठा दिलासा मिळणार आहे. पात्रता अट. या योजनेसाठी एक महत्त्वाची अट आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे तेच शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असतील. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी खुशखबर. सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले आहे. जे शेतकरी कर्जांचे हप्ते नियमित भरतात त्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यामुळे कर्ज वेळेवर फेडण्याची सवय वाढेल. पुढे काय? सरकारने या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. लवकरच गावनिहाय लाभार्थी यादी, पात्र शेतकऱ्यांची नोंद आणि अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. जर तुम्हाला शेती योजना आणि बाजारभावाची अशीच माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.